नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात पाकातील रवा लाडू. आज आपण 1 किलोच्या प्रमाणात रवा लाडू बनवणार आहोत. त्यासाठी इथे 1 किलो रवा घेतलेला आहे. तो आपण ग्लासने मोजून घेतले तर आपले 4 ग्लास भरलेले आहेत. त्याच अंदाजाने आपण 4 ग्लास साखर घेतलेली आहे. 1 किलोला 2 वाटी साजूक तूप लागेल. हे झालं आपलं प्रमाण. आता आपण रवा भाजायला घेऊ. तर एकदम भाजायचा नाही, आपल्याला अर्धा रवा घ्यायचा आहे. तर आपण अर्धा रवा आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे. ते कढईमध्ये गरम करायला ठेवलं. इथे आपली कढई तापवायला ठेवलेली होती. त्यामध्ये 1 वाटी तूप आणि 2 ग्लास रवा घातलेला आहे. आता आधी हा चांगला भाजून घ्यायचा. गॅसची फ्लेम जरा मोठीच ठेवायची आणि हा लगेच भाजला जातो. 10 ते 15 मिनिटांमध्येच आपला रवा थोडा रंग बदलेल. फार लालसर नाही होऊ द्यायचा, परंतु खमंग वास आला म्हणजे समजून जायचा आपला रवा भाजून झालेला आहे. असा हा आपला एक बॅच झाल्यानंतर आपण दुसरी बॅच अशीच भाजायची. तुम्ही बघू शकता रव्याचा रंग थोडा बदललेला आहे. फार पांढरा दिसत नाही आहे आणि वाससुद्धा छान खमंग येतो आहे. तर हे आपण काढून घेऊ आणि दुसरी बॅच भाजायला घेऊ. दुसऱ्या शेगडीवर आपण साखरेचा पाक बनवायला घेऊ. त्यासाठी आपण 4 ग्लास साखर घेतली. तर त्या अंदाजाने आपण 1.25 ग्लास पाणी घ्यायचं आहे किंवा साखर बुडेल इतपत घ्यायचं आणि 1 इंच वरती घ्यायचं. तसं तर 1 किलो साखरला आपल्याला 1.25 ग्लास पाणी व्यवस्थित होतं. काही वेळेस पाक रव्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला एकदम पाव वाटी किंवा मग अर्धी वाटी पाणी गरम करून यामध्ये घालावं लागतं किंवा दूध तरी घालावं लागतं. तर अशी वेळ येत नाही. त्यामुळे आपण आधीच 1.25 ग्लास पाणी घ्यायचं आणि आपला पाक व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची गरज भासत नाही. अतिशय व्यवस्थितपणे आपले लाडू जोडले जातात. तर हा रवा आपला इथे भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपला कढईमधला रवा आणि जो भाजायचा राहिलेला आहे तो रवा, याचा रंगामध्ये फरक दिसतो आहे आपल्याला. हा अर्धा रवा भाजायला आपल्याला 15 मिनिट लागलेले आहेत. आता हा काढून घेऊ आणि दुसरा राहिलेला रवा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे कढईमध्ये 1 वाटी तूप घातलेला आहे आणि हा राहिलेला रवासुद्धा कढईमध्ये घातलेला आहे. तर हा रवासुद्धा आपण 10 ते 15 मिनिट छान भाजून घ्यायचा, रंग बदलेपर्यंत आणि वास छान खमंग येईपर्यंत. इथे आपण पाक बनवायला ठेवला होता. तर त्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. साखरसुद्धा पाण्यामध्ये विरलेली आहे. साखर विरेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. उकळी आल्यानंतर आपण थोडं दूध घातलेलं होतं. तर आपला मळ वर आलेला आहे. आपण परत दूध घालणार आहोत. असं करून 2 ते 3 चमचे आपल्याला दूध लागलेलं आहे. पाकावर मळ सर्व गोळा झालेला आहे. हा काढून घ्यायचा. मळ काढायसाठी आपण लिंबाचा रससुद्धा वापरू शकतो, पण आज आपण दूध वापरलेलं आहे. दुधामुळे सुद्धा आपला पाक एकदम स्वच्छ होईल. बघा किती आजूबाजूला गोळा झालेला आहे मळ. तो आता आपण काढून घ्यायचा. खूप सारा मळ निघालेला आहे. एकदा साखर विरल्यानंतर पाक तयार व्हायला फार वेळ लागत नाही. साखर विरेपर्यंत गॅसची फ्लेम कमी ठेवायची. विरल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची. तुम्ही बघू शकता पाक किती स्वच्छ झालेला आहे ते. आपल्याला इथे एकतारी पाक बनवायचा आहे. त्यासाठी आपल्या चमच्यावरचा जो शेवटचा थेंब आहे तो पडताना तार तुटत असली तर आपला पाक झालेला आहे. आता इथे भाजून घेतलेल्या रव्यामध्ये आपण विलायची पावडर घातलेली आहे. तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा वापरू शकता. आज आपण फक्त विलायची पावडरच घालणार आहोत. करून थोडे पिस्त्याचे काप लावणार आहोत. डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घालू शकता, परंतु रवा भाजतानाच घालायचा म्हणजे ते सुद्धा भाजलं जातं. तर बघा कसं पांढरा शुभ्र झालेला आहे आपला पाक. आणि हा शेवटचा थेंब आहे, हा सुद्धा छान तारेसारखा दिसतो आहे. बघा कशी तार तुटलेली आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. मळसुद्धा खूप सारा निघालेला आहे. तुम्ही बघू शकता पाक एकदम व्यवस्थित झालेला आहे आपला. आपल्या रव्यामध्ये हा पाक गरम गरम टाकून घ्यायचा आणि एकत्र करत राहायचं. तुम्ही बघू शकता शेवटच्या थेंबाला एकदम छान तार सुटलेली आहे, म्हणजे आपला पाक व्यवस्थित झाला. पाक व्यवस्थित झाला म्हणजे आपले लाडू काहीच बिघडत नाही. पाक व्यवस्थित झाल्यानंतर वेळ न लावता लगेच हा रव्यामध्ये घालून घ्यायचा. कढई गरम असते तर हा पाकसुद्धा जास्त होत जातो आणि लाडू जोडायला मग आपल्याला जरा कठीण जातं. पाक घातल्यानंतर आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे. आपला रवा जोपर्यंत मोकळा होत नाही तोपर्यंत.
रवा कोरडा होत आहे असं वाटलंच तर आपल्याला ज्या भांड्यामध्ये पाक बनवला त्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून ठेवायचं आणि ते गॅसवर ठेवून द्यायचं. गरम झाल्यानंतर ऐनवेळी लगेच घालता येतं. अशा प्रकारे सर्व गाठी मोडून घ्यायच्या आणि थंड झाल्यानंतर हाताने छान मळून घ्यायचं. तर आधी आपल्याला असा मोकळा रवा करायचा, त्यामुळे लाडू एकदम नरम आणि तोंडात टाकताच विरतात असे होतात. एकदम पेढ्याप्रमाणे लागतात, कारण यामध्ये आपण साजूक तुपाचा वापर केलेला असतो. आणि जर कोरडा वाटला तर थोडं पाण्याऐवजी दुधाचा हबका मारायचा, त्यामुळे परत रवा नरम होतो आणि जोडायला मदत होते. काहीच बिघडत नाहीत आपले लाडू. कोणत्याच प्रकारची आपल्याला घाई करायची गरज नाही. आता आपण काही गोल जोडलेले आहेत आणि काही आपल्याला मोदकाच्या साच्यामध्ये घालून मोदकाप्रमाणे बनवायचे आहेत. तर असे आपले अतिशय सोप्या पद्धतीने पाकातले रवा लाडू बनवून झालेले आहेत. रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या अशाच नवीन आणि चमचमीत रेसिपीज बघायला मिळतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.